सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की माझा जन्म झालाय शिवनेरी किल्ल्यावरती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि मी जातीत जन्माला आले जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात आहे. तर मला दोन्हीही वारसे लाभलेले आहेत. ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते, त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची धमक ठेवते. माझे शब्द नीट ऐका. ही तलवार म्हणजे वैचारिक, ही तलवार म्हणजे शाब्दिक, ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची, ही तलवार म्हणजे मान, सन्मान, माज, अहंकाराची. जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला कळतं. मी एक लेखकही आहे, त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे, कुठं, कशा प्रकारे बोलायचे आहेत, कसे फिरवायचे आहेत, कुठे ट्विस्ट आहे, कुठे शेवट करायचा आणि कुठे क्वामा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने कळतं. माझे सर्वांना विनंती आहे, जे जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी पोस्ट टाकल्या त्यांनी फक्त बिग बॉसला एकच प्रश्न करावा की पूर्ण क्लिप दाखवा. ती पूर्ण क्लिप दाखवा की मी ज्यावेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून, त्याच्यानंतर मी ओरडत राहिले की माझं पूर्ण ऐका, माझं फुल स्टॉप पर्यंत ऐकून घ्या, जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये. ज्यावेळेस मी राकेश बापट, ओंकार राऊत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनवणे यांच्यासोबत जो संवाद चालू आहे माझा, तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे. त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे, जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल. मी ती शाब्दिक तलवार बिग बॉस मध्ये घेऊन नाही आली आहे. का? कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये 100 वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही. कारण माझे शब्द जे असतील विद्रोह, बंडखोरी, अन्यायाविरुद्ध न्यायाची मागणी करणं, हे तुम्हाला कदाचित नाही कळणार. त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही. मी एक खेळाडू म्हणून इथे आलेली आहे, तर तुम्ही मला तसंच बोलावं. त्यानंतर प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकायला येत होती की ही भाषणासारखी बोलती, ही भाषणासारखी बोलती, ही भाषण करते, ही भाषण करते. मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही असे मुद्दे घेऊ नका. बाहेरच्या मंडळींना जर हे गेलं तर मला जो मानणारा वर्ग आहे त्यांचा असा गैरसमज व्हायला नको की ताई कारण पर्टिक्युलर एका माणसावरती किंवा एखाद्या व्यक्तींवरती बोलते तर हे लोक त्याच्या त्या विरोधात तर नाहीये, तिच्या त्या विचारांच्या विरोधात तर नाहीये ना. म्हणून मी त्यांना नेहमी आणि वेळोवेळी सजग करत गेले की तुम्ही भाषणाचा मुद्दा घेऊ नका, तुम्ही मला भाषणावरती बोलू नका. मी तुम्हाला अजूनही एकदा सांगते की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाहीये, कारण तुम्हाला त्या कळणार नाही. घरातल्या एका सदस्याने मला बोललं गेलं की तू खूप ओव्हर एक्सप्लेन करते. त्यावेळेस मी तिला जेव्हा समजावत होते तेव्हा माझे शब्द असे होते की मी यासाठी ओव्हर एक्सप्लेन करते की मे बी